आधी राज ठाकरेंचं भाषण झालं. कदाचित राज ठाकरेंना वाटत असेल की आपण हा राजकीय कार्यक्रम नाहीये, त्यामुळे आपण राजकीय काही बोलू नये म्हणूनही त्यांनी ते पथ्य पाळलं असेल. परंतु त्यांचा एकूण पवित्रा सावध होता, अति उत्साहाचा नव्हता. आज मनसेची ताकद कुठे आहे मुंबईमध्ये, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या भांडूप, घाटकोपर, अगदी तुमच्या वेस्टर्न साईडला म्हणजे गोरेगाव असेल, अशा ठिकाणी त्यांचे नेटवर्क आहे. उलट शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद कुठे आहे, ती ह्या शिवडीच्या भागामध्ये आहे. परळ, लालबाग सारखा भाग आहे आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्यांची ताकद आहे. जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आले तर त्याच्यामध्ये बेरीज होईल आणि शिंदेची वजाबाकी होईल. शिंदेची थोडीशी वजाबाकी झाली तर ती भाजपला सुद्धा हवी आहे. मुस्लिम 19% आहे, 35 ते 38% मराठी आहे. मराठ्यांमध्ये काही जरी मतं तिकडे गेली तरी मुस्लिम मतं 19% ही फार महत्वाची मतं आहे. राज ठाकरेंबरोबर जाणं हे काँग्रेसला अवघड वाटतंय, कारण बिहारमध्ये काँग्रेस जागा काही लढवतं. बिहारमध्ये काँग्रेस लालून बरोबर सत्तेमध्ये सुद्धा राहिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तिथे तो फटका बसेल. त्यामुळे काँग्रेस हे उघडपणे जाणं त्यांना कठीण या आघाडीवर. पण काही ठिकाणी जागांबाबत समझोता होऊ शकतो. भारतीय जनता पक्ष एक करू शकतो. जे महत्वाचं अस्त्र त्यांच्या हातात आहे की मुंबईसाठी काही अजेंडा आणि त्यासाठी काही मुंबईमध्ये काही मोठी गुंतवणूक ते आणतील, मुंबईसाठी एखादी खास योजना सुरू करतील. आज लढण्यासाठी भाजपशी समर्थ विरोधी महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडीच्या ऐवजी मराठी आघाडी आता अस्तित्वात येते. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या आमच्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, एकत्र आले तर नेमके कसे येणार, या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. ठाकरे बंधूंनीच त्याचं उत्तर मुंबईमधल्या एका शानदार मेळाव्यामध्ये दिलं. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांनाच एक मोठी हेडलाईन मिळाली. या मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया याच्या उमटायला लागलेल्या आहेत आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सरांशी. नमस्कार सर. तुमचं राजकीय विश्लेषण अनेक जण ऐकत असतात, पण आत्ताच्या या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ऐतिहासिक क्षण होता आणि अगदी तुम्ही पहिल्या रांगेत बसून या सगळ्या मेळाव्याचे साक्षीदार झालेला होता. तुमचा अनुभव नेमका कसा होता? नाही, मला असं वाटतं की मी बरेच वर्षांनी अशा प्रकारचं एक उल्हासाचं, पॉझिटिव्हिटीचं, अत्यंत जल्लोषाचं आणि पूर्ण ऊर्जा ज्याला म्हणतो, अंगांगात शिवसैनिकांच्या ऊर्जा होती, मनसैनिकांच्या ऊर्जा होती. आणि बरेच काळ सातत्याने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर माणूस हताश होतो, स्वाभाविक असतं. एखादा पक्ष सुद्धा हताश होतो. उद्धव ठाकरेंचे अनेक शिवसैनिक आणि माजी नगरसेवक सोडून गेले, त्यांचे जवळचे सहकारी सोडून गेले आणि गद्दारी खोकी हात विषय मागेच पडला तर अनेक जण सोडून गेले. मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आता बघितलं तर एकही आमदार त्यांचा नाहीये. नगरसेवक सुद्धा त्यांचे जो एक होता तोही गेला शिंदेकडे. त्यामुळे पूर्ण जागा खाली झालेली आहे. याच्यापेक्षा खाली दोन्ही पक्षांना येण्याची शक्यता आता नाही. उद्धव ठाकरेंचे 20 आमदार आहेत. ते अगोदर तुम्हाला माहिती असेल तर 65, 66, कधी 70 इथपर्यंत सुद्धा गेलेले, 70-71 पर्यंत. तिथून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर देखील आपली ताकद टिकवली होती. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ताकद दाखवली. परंतु आज केंद्रात आणि राज्यात ज्या प्रकारची सत्ता आहे आणि जी महाभयंकर सत्ता आहे, राक्षसी सत्ता आहे किंवा राक्षसी हुकूमत आहे, त्या विरुद्ध टक्कर देणं एकाकीपणे हे तसं कठीण होतं. तरी सुद्धा ते कुठेही कमी पडले नाही. पण त्यांना आता जो दोस्तीचा हात मिळालेला आहे, त्यामुळे जणू काही हे दोन पक्ष नाहीत, हा एकच पक्ष आहे असा कार्यकर्त्यांच्या पातळीवर असा प्रत्यय त्या सोहळ्यामध्ये आला. आणि मला असं वाटलं की दोन नेते काही ठरवत न ठरवत कार्यकर्त्यांनी ठरवले की आता हम एक है, आपण एकत्रपणे काम करायचं. याचा अर्थ पक्ष विलीन करणं नाही, पण जोडीने काम करायचं आहे. त्यामुळे थोडक्यात सांगतो की ज्यावेळी उद्धव ठाकरे ज्या सभास्थानी आले तेव्हा त्यांचं स्वागत करायला बाळा नांदगावकर होते आणि राज ठाकरेंच्या स्वागताला सुद्धा काही शिवसेना नेते होते. काल सभागृहातून बाहेर पडताना मी स्वतः थांबायला लागलं कारण इतकी गर्दी आणि वेटावेटी होती.
की या वेटावेटीतनं शिवसेनेच्या नेत्यांना आणि मनसेच्या नेत्यांना बाहेर काढायला दोघांचे वेगवेगळे नेते म्हणजे मनसेच्या नितीन सरदेसाई वगैरेंना बाहेर काढायला शिवसेनेचे लोक होते कार्यकर्ते आणि यांच्या ह्याच्यासाठी मनसेचे लोक होते. हा जो आहे मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जेवढं ऐक्य नव्हतं तेवढं मला काल ऐक्य पाहायला मिळालं. सर, तुम्ही सांगताय हे फार विलक्षण आहे. म्हणजे एकतर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, त्याबरोबरच राज ठाकरेंचा वेगळा पक्ष असला, उद्धव ठाकरेंचा वेगळा पक्ष असला, तरी शेवटी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा ते दोघंही जण सांगत होते. बाळासाहेब ठाकरेंचं नाव दोघांच्याही बोलण्यात, हिंदुत्व, मराठीचे मुद्दे, हे सगळे जे मुद्दे आहेत ते समसमानच आहेत. पण तरी अनेक जण असं म्हणतायत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कितीही एकत्र यायचं ठरवलं तरी त्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. तुम्हाला त्यातल्या अडचणी काय वाटतात? अडचणी म्हणजे अशा आहेत की एक तर राज ठाकरे यांनी अजून निस्संदिग्धपणे कालच्या सभेमध्ये सांगितलं नाही की मी यांच्याबरोबर जाणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी जेव्हा सांगितलं यापुढे आम्ही एकत्र राहणार आहोत, आधी राज ठाकरेंचं भाषण झालं. कदाचित राज ठाकरेंना वाटत असेल की आपण हा राजकीय कार्यक्रम नाहीये, त्यामुळे आपण राजकीय काही बोलू नये म्हणूनही त्यांनी ते पथ्य पाळलं असेल. परंतु त्यांचा एकूण पवित्रा सावध होता, अति उत्साहाचा नव्हता. बरोबर. आणि पुढाकार कदाचित त्यांना असं वाटत असेल की शिवसेनेने घेतला पाहिजे आणि शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आपल्या अंतिम भाषणामध्ये हाक दिलीच ती की एकत्र आलो आहोत आणि पुढे एकत्र राहायचं आपलं. स्वतंत्रपणे असा विचार केला आपण की हिंदी भाषा सक्तीचा विषय मोर्चा वगैरे काढला असता. पण हे सगळं कशासाठी करतो एखादा राजकीय पक्ष? एखादा राजकीय पक्ष हा राजकारणासाठीच करत असतो अर्थात. आणि भाषिक राजकारण हे महाराष्ट्राने पाहिलेले संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये. कारण राज ठाकरे या अगोदरच्या काळामध्ये विकासाचे कार्यक्रम लोकांपुढे मांडत होते आणि तुम्हाला आठवत असेल नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ताही आली होती आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा त्यांनी सहकार्य होतं. पण राज ठाकरे म्हणाले की मी इतकी विकासाची कामं नाशिक शहरामध्ये केली पण या लोकांना काही पडलेलंच नाही त्याचं. मी जे काम करतोय त्याची काही पावती दिली जात नसेल तर आता मी स्वतः मला काय करायचं ते करेन, मी इतर राजकारण्यांसारखं करेन असं ते थोडंसं वैतागून नैराश्यातून ते म्हणाले. त्यानंतर पुन्हा त्यांना पराभव प्राप्त झाल्यानंतर मग कधी त्यांनी भगवी शाल किंवा मंदिरांमध्ये पुण्यामध्ये मोठा दौरा केला, मंदिरामध्ये हनुमान चालिसा वगैरे म्हणण्यात आला होता. या गोष्टी केल्या त्यांनी. त्या तडजोडी राजकीय पक्षाला करायला लागतात त्याप्रमाणेच त्या तडजोडी होत्या. पण त्यामध्ये त्यांना जसा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तसा मिळाला नाही. वारंवार पराभव त्यांना पचवावा लागला. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आजही सर्वसामान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांच्या सभांना शिवतीर्थावर ज्या प्रकारची प्रचंड गर्दी होते, उत्स्फूर्त, आणि पैसे देऊन आणलेली गर्दी नसते. कारण मी ते कार्यकर्ते जवळनं बघत असतो ते काय बोलत असतात. मी नेहमी अशा मेळाव्यांना मी आधी सकाळी सुद्धा जातो, संध्याकाळी मेळावा असतात. कारण महाराष्ट्रभरातून शिवसेनेचा असतात सकाळी कट्ट्यावरती शिवाजी पार्कवरती बसलेले असतात, ते काय बोलतात, त्यांच्या मनात काय आहे हे मी संवाद साधतो. मेळाव्याला मी प्रत्यक्ष जातोच असं नाही, अगदी महत्वाचा मेळावा असायचा आणि कसे थवे येत आहेत. समजा तुम्ही 4-5ला जरी चक्कर टाकली तरी तुम्हाला असं लक्षात आहे की दादर स्थानकावरनं लोंढेच्या लोंढे येत आहेत किंवा दादर टीटीला सुद्धा माटुंग्याच्या बाजूनी लोंढेच्या लोंढे येत आहेत. हा उत्स्फूर्तपणा किंवा उत्साह दिसतो. तसाच उत्साह मला वरळीच्या डोममध्ये त्या परिसरामध्ये संपूर्णपणे दिसला. पण तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते असं की राज ठाकरे सावध आहेत आणि ते हे जे काही करत आहेत, या सभा ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केली, ज्या पद्धतीने त्याचे टीजर्स रिलीज करण्यात आले त्याच्यावर स्पष्ट दिशा आहे की हे दोघं आता एकत्र येणार आहेत. आता केव्हा येतील त्यांचा कसा मुहूर्त असेल, पण माझी माहिती अशी आहे की लवकरच या दोन्ही पक्षाचे नेते चर्चेला बसतील. बरोबर. उद्धव आणि राज ठाकरे नाही, हे आधी नेते चर्चेला बसतील आणि नंतर, कारण काय की अगोदर सगळे कार्यक्रम जाहीर केले अशी गोष्ट आहे. अगोदर सगळे आपले पत्ते ओपन केले की हे कोण किती जागा लढवणार, कुठे जागा लढवणार, तर प्रतिपक्ष सुद्धा सावध होतो किंवा ते कदाचित निवडणुका पुढे सुद्धा ढकलते त्यांची सोयीची वेळ पाहून. हे तुम्हाला सांगतोय. म्हणून या दोघांनी सावध पवित्रा घेतलाय, पण त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे असं माझं माहिती आहे आणि माझं मतही आहे.
बरोबर सर, तुम्ही कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलता, दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांशी सुद्धा तुम्ही बोललेला आहात, पण सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे सर की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचे जे मुंबईबद्दल पहिल्यांदा आपण बोलूया, मुंबईतले सगळे जे गड आहेत ते सारखेच आहेत, ज्या जागा लढवायची इच्छा या दोन पक्षातल्या उमेदवारांना असणार त्या सुद्धा बऱ्यापैकी सारख्या असणार. मग अशा वेळेस ज्या जागी विजय मिळणार म्हणजे विनिंग सीट तुम्ही एकमेकाला देणार का, हा प्रश्न त्यांना विचारला जातोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खास करून प्रभादेवी, शिवसेना भवनचा सगळा जो पट्टा आहे, लालबाग, परळ या भागामध्ये आपण लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरेंचे नगरसेवक 2017च्या निवडणुकीमध्ये 84 होते, भाजपचे 82 होते, बरोबर, आणि मनसेचे माझ्या आठवड्यात 7 होते. त्यापैकी 6 त्यांनी पळवले उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आणि एक आता शिंदेच्याकडे गेला. आता आपण लक्षात घेतलं तर हे बघा तुम्ही की आज मनसेची ताकद कुठे आहे मुंबईमध्ये. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या भांडूप, घाटकोपर, अगदी तुमच्या वेस्टर्न साईडला त्या म्हणजे गोरेगाव असेल अशा ठिकाणी त्यांची नेटवर्क आहे. उलट शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद कुठे आहे ती ह्या शिवडीच्या भागामध्ये आहे, परळ, लालबाग सारखा भाग आहे, आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्यांची ताकद आहे. अमोल कीर्तिकर तिकडे या बाजूला आहेत वेस्टर्न साईडला. असे त्यांचे जिथे जिथे आमदार आहेत ते आपण बघितले तर मनसेची ताकद उद्धव ठाकरेंच्या मनात कमी हे स्पष्ट आहे. त्यामुळे जास्त तडजोड म्हणजे मनसेला स्वीकारायलाच लागेल की आपली जिथे ताकद आहे, आपली जिथे पॉकेट्स आहेत तिथे आपण निवडणुका लढवणार. विशेषतः मुस्लिम भाग असेल, आता उदाहरणार्थ तुम्ही घ्या मानखुर्द घ्या, शिवाजीनगर भाग तिकडचा का देवनार साईड, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा संपूर्ण मुस्लिम ब्लॉक त्यांच्या मागे आहे. तिथे राज ठाकरेंचा पक्ष ही एक प्रकारची आघाडी जर समजा झाली तर ती लायबिलिटी ठेवू शकेल. पण ठाण्यामध्ये जर बघितलं तर ठाण्यामध्ये काय की ठाण्यामध्ये शिंदेची ताकद जास्त आहे, भाजपची त्यापेक्षा खूप कमी आहे. आणि तिथे जर हे दोघांनी एकत्र आले आणि त्यामुळे जर शिंदेची ताकद कमी झाली तर ते भाजपला हवं आहे. कारण त्यामुळे काय होईल की शिंदेची सत्ता येईल म्हणजे पण त्यांना भाजपकडे भीक मागायला लागेल की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. कारण भाजपचं मत आहे मुंबई वगळता अन्यत्र स्वबळावरती लढवण्याची त्यांची इच्छा आहे. मुंबईमध्ये ते लढवतील, पण मुंबईला एकनाथ शिंदेचा आणि भाजपचा प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्या की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना मुंबईमध्ये आपला शिरकाव जास्त करून घ्यायचं. मुंबईत त्यांची ताकद खूप कमी आहे. आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जर शिंदेच्या बरोबर लढली एक ब्लॉक करून तर ती उद्धव ठाकरेंची मतं कापेल, बरोबर, आणि त्यात आपला फायदा होईल. म्हणून शिंदे आणि उदय सामंत त्यांच्याकडे आमरसपुरी किंवा खिचडी खायला जात होते. पण राज ठाकरेंना आपली ताकद कुठे आहे कुठे नाही हे माहिती आहे, त्यांचं काही तिथे त्यामुळे जमलं नाही. जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आले तर त्याच्यामध्ये बेरीज होईल आणि शिंदेची वजाबाकी होईल. शिंदेची थोडीशी वजाबाकी झाली तर ती भाजपला सुद्धा हवी आहे. त्यामुळे या बाबतीत भाजप तुम्हाला धक्का बसेल की मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकाच पद्धतीने काय म्हणतात एक वाद्यवृंद असावा तशा प्रकारे त्यांचा तिघांचा सामुदायिक वाद्यवृंद असेल, तिघांचा सामुदायिक फायदा होऊ शकतो. बरोबर. एकनाथ शिंदेना यामध्ये सगळीकडे जास्तीत जास्त फटका बसणार आहे. हे दोघं एक झाल्यावरती आणि एकत्र झाल्यावरती बघा मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे हा पट्टा वगळला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांची ताकद तशी लिमिटेड आहे. अन्य शहरात 27 महानगरपालिकांच्या निवडणुका, बरोबर बरोबर, त्या ठिकाणी यांचं नेटवर्क कमी आहे. पण याचा असा परिणाम होणार की एकत्र आल्याचा भावनिक परिणाम एक होतो आणि त्यामुळे जे केडर असते, जे झोपलेलं असते समजा ते जागं होतं. काल मला जाणवलं की कार्यकर्ते अशा जागे झालेले आणि आता शिंदेकडे जाणारा जो ओघ आहे उद्धव ठाकरेंकडनं तो थोपवला जाईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळेच या दोघांच्या अपेक्षित युतीबद्दल अगोदरपासूनच
पोटात असणारी मळमळ ही व्यक्त केली जात आहे. बरोबर सर, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. ह्याच्यामध्ये खूप समीकरणं आहेत, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला असं कोणतंच म्हणता येणार नाही. जसं राज ठाकरेंची मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मग भाजप, काँग्रेस याच्याबद्दल तर आपण बोलूच या. पण सर, हे हिंदी सक्तीच्या निमित्तानं आणि त्रिभाषा सूत्रच्या निमित्तानं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे जे सगळं भाषेचं राजकारण पुन्हा सुरू झालंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आणखीन एक प्रश्न ह्यालाच जोडून जो आहे की मुंबईमध्ये मराठी मतं जी आहेत ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे जातील असा एक कयास बांधला जातो, पण त्यामध्ये पुन्हा भाजपचे मतदार सुद्धा मराठी आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि आता भाषेच्या राजकारणावरून मराठी विरुद्ध बिगर मराठी, खास करून गुजराती, उत्तर प्रदेशचे मतदार असं एक वर्गीकरण झालंय, त्याचे काय परिणाम होतील? मला असं वाटतं की पद्धतशीरपणे रिव्हर्स म्हणजे तिकडच्या बाजूला कन्सॉलिडेशन करण्याचा बिगर मराठी मतांचं हे काम चालू झालेलं आहे. विशेषतः वसई विरार भागात जी मारहाण झाली आणि त्यानंतर जो मोर्चा निघाला होता, तो मोर्चा भाजपचे तिकडचे हे नरेंद्र, मी त्यांचं नाव विसरलो, नरेंद्र मेहता का काय त्यांचं नाव आहे, ते माजी आमदार आहेत मला वाटतं, त्यांच्या जवळच्या लोकांनी किंवा भाजपच्या लोकांनी तो मोर्चा ऑर्गनाईज केला होता. त्यांचे चेहरे सुद्धा त्याच्यामध्ये दिसत होते असं तिकडच्या अनेक लोकांनी सांगितलं. आणि हा उत्स्फूर्तपणे काढलेला मोर्चा नव्हता, कारण तिकडे अशा प्रकारचं काही फार मोठं मराठी आणि बिगर मराठी असं काहीच इथे नाही. ते मुद्दामून त्याला हवा दिली जाते. तशीच हवा काही भोजपुरी किंवा कुठले तरी उत्तर प्रदेशमधले दुय्यम स्वरूपाचे जे नट आहेत त्यांना अशाच प्रकारे प्रक्षोभक भाषा करायला लावायची. आज एका साधू महंत कोण आहे तिकडचा, त्यांनी उगाचच आवाज दिला की मी इथे येऊन दाखवतो, मला मारून दाखवा तुम्ही वगैरे. तर अशा प्रकारे मुद्दामून काम चालू आहे. जे तुम्हाला आठवत असेल, पालघरमध्ये साधूंचा मृत्यू झाला, तिथे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरेंच्या त्याच्यात काहीच चूक नव्हती. तो गैरसमजातनं झालेली ती हत्या होती की त्यांना वाटलं की भिकाऱ्यांच्या टोळ्या हिंडत असतात आणि ती मुलं पळवतात किंवा यासाठी ते आलेले, आणि या गैरसमजातनं ती हत्या झाली. उद्धव ठाकरेंना पालघरमध्ये त्यांच्या पोलिसांमार्फत किंवा कोणामार्फत या साधूंची हत्या करण्यामध्ये त्यांचा काय त्याच्यात इंटरेस्ट आहे? काहीच नव्हतं. पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी त्याचा भरपूर, योगी आदित्यनाथही त्याचा भरपूर फायदा घेतला. जसा सुशांत राजपूतचा फायदा बिहारच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते तेव्हा त्यांनी घेतला. त्यामुळे असं आहे की हा जो भाग आहे आता की तो मुंबईत जर बघितला आपण तर मुंबईत 35 ते 38% दरम्यान मराठी टक्का आहे. त्यापैकी तुम्ही म्हणता त्यामुळे भाजपला काही मतं जातील, काही मतं काँग्रेसला जातील. राष्ट्रवादी इथे काहीच नाही, म्हणजे राष्ट्रवादीचा विचार करण्याचं कारण नाही. पण या इथे आपण बघितलं तर गुजराती मतं जी आहेत ती माझ्या कल्पनेप्रमाणे अशीच 10 ते 14% दरम्यान आहे. शिवाय मुख्य म्हणजे जी परप्रांतीय, ज्याला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड म्हणतो, ती मतं मोठ्या प्रमाणावर इथे आहेत. आणि त्यामध्ये हिंदू मतांचं जसं टक्का आहे तसं मुस्लिम मतं सुद्धा त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे ती सगळी मतं ही भाजपला जातील असं नाही. गुजराती मतं जातील भाजपला, सिंध्यांची मतं जातील, मारवाडींची आणि जैनांची मतं जातील. पण ख्रिश्चन मतं जी आहेत ती काही तिकडे जाणार नाही. दाक्षिणात्यांची जी मतं आहेत ती महाविकास आघाडीत किंवा मनसे किंवा ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे. कारण दाक्षिणात्य लुंगी हटाव, बजाव पुंगी वगैरे गोष्टीला आता 50 वर्ष लुटून झाली. त्यामुळे दाक्षिणात्य आणि शिवसेना यांच्यात काही आता भांडण नाहीये. म्हणजे आपण जर बघितलं तर मुस्लिम 19% आहे, 35 ते 38% मराठी आहे. मराठ्यांमध्ये काही जरी मतं तिकडे गेली तरी मुस्लिम मतं 19% ही फार महत्वाची मतं आहेत. ख्रिश्चन मतं आहेत, मी तुम्हाला सांगितलं, दाक्षिणात्यांची मतं आहेत ही, आणि काही पारसी अगदीच थोडे आहेत, पण ते पारसी हे स्वतःच्या यांनी मतदान करतात. बरोबर. आणि ते सगळं काही भाजपला करतील अशातला भाग नाही. त्यामुळे ही जर बेरीज झाली व्यवस्थित आणि असा अजेंडा सेट किंवा व्यवस्थित आजच्या भाषेत नॅरेटिव्ह सेट केलं काही, तर त्याचा केवळ मुंबईतच नाही पॉझिटिव्ह इफेक्ट होणार, ठाण्यातच होणार नाही, तो महाराष्ट्राच्या अनेक भागात होईल. आणि जिथे स्थानिक स्वराज्य संस्था नसतील तिथेही त्याचा परिणाम जाणवेल की जो पुढच्या पोटनिवडणूक एखादी असेल किंवा एखादी विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा पदवीधर मतदारसंघातली असेल, तिथे
ठाकरेंच्या युतीचा फायदा होऊ शकतो. कारण बरोबर. आज हा. लढण्यासाठी भाजपशी समर्थ विरोधी महाविकास आघाडी नाहीये. महाविकास आघाडीच्या ऐवजी मराठी आघाडी आता अस्तित्वात येते आणि त्यामध्ये जर काँग्रेस येण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी येईल कदाचित, तर ती राष्ट्रवादी सुद्धा मराठी स्वाभिमानाच्या मुद्द्यावरूनच, म्हणजे सोनिया गांधींनी माझा अपमान केला या मुद्द्यावरून शरद पवारांनी स्थापन केली. त्याची पहिली मीटिंग शिवाजी पार्क मध्ये झाली, तीही मी पाहिली होती. सोनिया गांधींची पहिली रॅली मुंबईतली, तिथेही मी गेलो होतो. मी आणि मला वाटतं आम्ही मी होतो, कुमार केतकर होतो, आम्ही एकत्रच गेलो होतो ती रॅली बघायला किंवा तो जोश बघायला. त्यामुळे हे जे समीकरण आहे हे यांनी विचारपूर्वक केलेलं आहे. बघा, जर एकत्र नाही निवडणुका लढल्या आणि स्वतंत्र लढवल्या तर त्याचा फायदा भाजपला होणार आहे. बरोबर आहे सर, हे बरोबर आहे की तुम्ही असं म्हणताय की जर आपण 2017चा बेंचमार्क धरला तर त्यावेळेस भाजपला खूप मोठा फायदा याचा झालेला होता आणि मुंबईमध्ये 30 पेक्षा जास्त जागा मिळवणारी भाजप एकदम 80च्या पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. तुम्ही जसं म्हणताय तसं जर राष्ट्रवादी, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, आणखी काही गट त्याला एकत्र आले तर एक बेरजेचं राजकारण होऊ शकतं. पण या परिस्थितीमध्ये भाजप निश्चितच गप्प बसणार नाही. मुंबई महापालिकेसाठी खास करून भाजपची एक वेगळी रणनीती असू शकते आणि ती रणनीती जी आहे ती या लोकांना फटका देऊ शकेल का? कारण आपण बघितलं बिगर मराठी मतांचा किंवा भाजपकडे असलेली सत्ता या सगळ्याचा फायदाही भाजपला होऊ शकतो. 100% ते असं काहीतरी करतीलच. कारण आता देवेंद्र फडणवीस यांनी पॉडकास्ट जे चालू केले त्याला त्यांनी महाराष्ट्र धर्म असा शब्द वापरला. महाराष्ट्र धर्म. हो. 2014 साली शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. मोदीजी आले होते त्यावेळी आणि मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे रायगड किंवा प्रतापगडावर ते गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय जनता पक्ष यांचा काहीही संबंध त्यावेळी नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवसेना सांगत होती मुख्यतः. शरद पवार सुद्धा त्यांचं नाव घेत असत. पण एरवी शरद पवार जास्त नाव क्वचित घ्यायचे, पण घ्यायचे. पण तो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की शिवसेनेचा मेळावा वाटतो. भाजपने असं दाखवायचा प्रयत्न केला की आम्ही आता स्वतंत्र, आम्ही युती तोडलेली आहे विधानसभेची, आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवतोय आणि आम्ही महाराष्ट्राबाहेरचे, आम्ही महाराष्ट्राचे शत्रू असं दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करेल. म्हणून त्यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आमचेच म्हणायला सुरुवात केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपाल कोश्यारींनी केला, एका त्यांच्या गोयल नावाच्या माणसाने पुस्तक लिहून मोदीजींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. हा प्रचंड आणि घनघोर अपमान भाजपकडनं वारंवार झालेला आहे. त्यामुळे अशा वेळी अगदी आग्र्याहून सुटका ची तुलना मंगलप्रसाद लोढा यांनी एकनाथ शिंदेच्या प्रवासाशी केली, म्हणजे गद्दारीशी केली, जी सुरत वगैरे जो प्रवास त्यांनी केला त्याच्याशी. त्यामुळे अशा याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक करू शकतो, जे महत्वाचं अस्त्र त्यांच्या हातात आहे की मुंबईसाठी काही अजेंडा आणि त्यासाठी काही मुंबईमध्ये काही मोठी गुंतवणूक ते आणतील. मुंबईसाठी एखादी खास योजना सुरू करतील. एवढंच नव्हे, कदाचित असं म्हणतील की आम्ही मुंबईसाठी स्वतंत्र एखादं प्राधिकरण, सगळे जे प्राधिकरण आहेत ती एक करणार ते आणि त्या प्राधिकरणाचा पूर्ण मुंबईवरती फोकस असणार. आणि बजेटमध्ये 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये मुंबईसाठी विशेष इन्व्हेस्टमेंट करू शकतात ते बजेट. जर फेब्रुवारीपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे यांची अशी मूव आहे की या सगळ्या बाकीच्या पुणे, नाशिक किंवा कोल्हापूर, सोलापूर त्या निवडणुका आधी घ्यायच्या. बरं. म्हणजे दिवाळीनंतर. आणि सगळ्यात शेवटी तिथे काय होतं त्याच्या बळावरती, त्याच्या आधारावरती मुंबईत कधी निवडणुका घ्यायच्या. पण फार काळ पोस्टपोन करू शकणार नाही कारण कोर्टाचा आदेश आहे. फेब्रुवारीमध्ये जर घेतल्या त्या तर 1 फेब्रुवारीला ज्याप्रमाणे मोदीजींनी बजेटमध्ये नवी दिल्लीला इन्सेंटिव्ह दिले होते, मध्यम वर्गाला इन्सेंटिव्ह दिले, त्याचा डायरेक्ट त्यांना नवी दिल्लीला फायदा झाला. तशा प्रकारचा इथे जर काही केलं त्यांनी तर त्याचा त्यांना फायदा मिळेल. आणि असं ते नक्की करतील का काही ना काही मार्ग ते अवलंबतीलच. बरोबर. सर, तुम्ही असं म्हणालात की भाजपकडे अनेक पर्याय आहेत, रणनीती आहे, मतदारांना खुश करण्यासाठीच्या योजना आहेत. पण भाजप असा दावा करतंय की मुंबईमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या काही वर्षात झालेलं आहे ते आमचं सरकार असताना झालं आणि शिवसेनेची, खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मुंबईमध्ये इतकी वर्ष सत्ता आहे, मुंबईमध्ये फारशी प्रगती झालेली नाही, भ्रष्टाचार आहे, मुंबईतले रस्तेही नीट नाहीत, असं वारंवार भाजपचे नेते आणि सगळेच जण उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. याला शिवसेना कसं उत्तर देणार?
मला असं वाटतं की 2017 साली करून दाखवलं असा प्रचाराची टॅगलाईन होती त्याची. आणि करून दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं आहे ती संपूर्ण माहिती सांगितली. त्यात मला एक ठळक आठवत आहे. ती महत्वाची गोष्ट अशी की संयुक्त महाराष्ट्राचं जे प्रदर्शन म्हणजे शिवाजी पार्कच्या समोर आहे ते उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेमधनं ते साकारण्यात आलं. त्याच्याशिवाय मुंबईमध्ये उदंचन केंद्र म्हणतात ती आणि ज्याला म्हणतो की ब्रीम स्टोवेल प्रकल्पाच्या दृष्टीने बरोबर काही ठिकाणी ज्याला म्हणतात की हे पाणी जे बाहेर समुद्रात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यासाठी त्यांनी काही काही गोष्टी केलेल्या होत्या. त्याचप्रमाणे मुंबईचा पाणी पुरवठा वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी काही गोष्टी मुंबईच्या जवळ, कारण मुंबईमध्ये जे तलावांचं ज्या तलावांचं पाणी मुंबईला पाणी पुरवठा होतो त्यापेक्षा एक अधिक प्रकल्प त्यांनी हाती घ्यायचं ठरवलं होतं. तो अशा काही गोष्टी त्यांनी केल्या ते अजिबातच नाकारता येणार. आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकांच्या ठेवींना त्यांनी हात घातला होता ज्या 90,000 कोटींवरती गेल्या होत्या. आणि आज जर आपण बघितलं तर त्या ठेवीचं खूप घट झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतके मोठे प्रकल्प हाती घेतलेले आहेत की काही दिवसानंतर हा खजिना निम्मा अधिक रिता होईल आणि मुंबई महानगरपालिका BST प्रमाणे संकटात सापडू शकेल. या गोष्टी ज्या पूर्वीच्या या लोकांनी केल्या होत्या त्या उद्धव ठाकरे यांनी केल्या. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका असताना उद्धव ठाकरेंची युती भाजपशी होती. त्यांनी जर काहीच केलं नव्हतं तर 2012 पर्यंत एकत्र निवडणुका लढवत होते मुंबई महानगरपालिकेच्या. त्यावेळी आम्ही काहीही केलं नाही, आम्हाला मत देऊच नका तुम्ही असं भाजपने सांगितलं का? शिवसेनेने काही केलं असा ही एक गोष्ट. बरोबर. दुसरे राज्य सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं, त्यांनी काही मदत केली नाही त्यावेळी या मुंबईसाठी. त्यामुळे मुंबईचा ब्लेम राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी होऊ शकतात ज्या आता फडणवीस सरकारने केले, केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेले. ब्रीम स्टोवेल प्रोजेक्ट हा मनमोहन सिंगांच्या काळातला आहे. मेट्रो पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सुरू झाली. पण सर भाजपचा असा दावा आहे की जे प्रोजेक्ट सुरू झालेले होते ते आम्ही पूर्ण केले. आणि दुसरं म्हणजे आपण जरी अगदी कितीही भूतकाळात गेलो तरी आत्ताची जी परिस्थिती आहे ती बघूनच मतदार शेवटी मतं देणार. आणि भाजपचा हाही दावा आहे की आमचं दिल्लीमध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, मुंबईचीच नव्हे तर महाराष्ट्राची आर्थिक प्रगती जर करायची असेल तर खऱ्या अर्थाने योगदान आम्ही देऊ शकतो, आम्ही निधी देऊ शकतो, असं करून ते मतदारांना आपल्याकडे वळवू शकतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर नाकारताय आणि मतदानाकडे वळवतायत ना ते. त्याचा रिझल्ट आपल्याला विधानसभेमध्ये दिसला, म्हणजे ते यश मिळते. पण आपण त्यांची दुसरी बाजू लक्षात घेतली तर मुंबईच्या जागा ज्या अदानीला सगळ्या विकल्या जात आहेत आणि गौतम अदानी धारावीचं ज्या पद्धतीने विकास करतायत आणि सांगतायत की अदानीचा हा प्रकल्पच नाही, त्यासाठी वेगळं स्पेशल व्हेकल आम्ही निर्माण केलं, ते सांगायची गोष्ट आहे. पण मुंबईमधल्या महत्वाच्या जागा ज्या त्याला दिल्या जातात, शिवाय आरेमध्ये कारशेड असू नये, तिथली जंगलं कापू नयेत, झाडं तोडू नयेत, यासाठी उत्स्फूर्तपणे पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केलं होतं आणि शिवसेनेने आदित्य ठाकरेंनी पाठिंबा दिला. मग कारशेडचं साठी जागा जी याला मिळाली मागितली त्यांनी विक्रोळीने आपला कांजूरमार्ग, त्याला त्यांनी काय सांगितलं केंद्र सरकारने हे मिठागरांची जागा ती मिळणारच नाही म्हणून. आणि मग नंतर कशी दिली फडणवीसांचं सरकार. हा खोटारडेपणा यांचा आणि आपल्या विरोधातलं सरकार असेल त्याला काही मदत करायची नाही, अशा प्रकारच्या गोष्टी हे सरकार वारंवार करते की आम्हीच विकास करू शकतो. तरी देखील ते प्रचार असा करू शकतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. पण त्यातलं तथ्य असं आहे की आज महाराष्ट्र सरकारचं दिवाळं वाजलेलं आहे. म्हणजे 9 लाखाच्या वर कोटींवरती 9 लाख कोटींच्या वर कर्ज झालेलं आहे आणि कर्ज फेड करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करावी लागते की ज्याच्यामुळे मग भांडवली खर्च कमी होतो, विकास योजनांसाठी खर्च कमी होतो. त्यामुळे आणि तसं घडते आता आपल्याला दिसतंय की लाडकी बहीण योजनेला काटछाट केली जाते आणि इतर काही गोष्टी देण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी सांगितली होती, ती काही दिली नाही आणि ते म्हणाले की योग्य वेळी देऊ. पण ही आश्वासन हे पूर्ण करू शकत नाहीयेत आणि या राज्य सरकारचा आर्थिक कारभार चांगला नाहीये. हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाने सांगितलेले, हे नियोजन आयोगाने सुद्धा टिप्पण्या दिलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना नीती आयोगाने
करोनाच्या बाबत एवढंच नव्हे तर एकूण आर्थिक मॅनेजमेंट बद्दल महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलेलं. बरोबर सर, तुम्ही म्हणता तसे आर्थिक मुद्दे आहेत, प्रशासनाचे मुद्दे आहेत आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तर हे पाहिलंच पाहिजे. शहरांची जी बेसुमार वाढ होतीये ती आपण कशी नियंत्रित करणार आहोत, पर्यावरणाच्या ची जी संकटं आहेत त्याच्यावर कसं हे करणार आहोत. पण शेवटी निवडणुका म्हटल्या की ती राजकीय, सांस्कृतिक आणि एकूणच भावनांवर चालणारा हा सगळा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं, जर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप जर ठाकरे आणि विरोधक करत असले तर त्याला मतदार कसा राजी होईल आणि मुंबई वाचवण्यासाठी म्हणून या विरोधी पक्षांना मतदान करेल का? हा, म्हणजे आता कालच्या मेळाव्याची जर एकूण हवा बघितली, जी हवा आणि त्याचे परिणाम अगदी दूर दूरपर्यंत गेलेले आहेत. नाही तर भारतीय जनता पक्षाने अचानकपणे कोणत्या तरी नटनट्यांच्या मार्फत आम्ही हिंदी आम्ही मराठीत बोलणार नाही असं ते केलं नसतं. कारण त्याच्या ही ताकद काहीतरी आहे, त्यामुळे त्याचे परिणाम जाणवत आहेत. आता जर याचा आपण विचार केला बारीक तर मुंबई केंद्रशासित प्रदेश करणार अशी एक हुल वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा हे केली त्यावेळी त्यांना उघडपणे शिवसेनेला मदत करायची होती. कारण काँग्रेसमध्ये अनेक जणांचं पहिल्यापासून असं मत होतं की मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज शिल्लक राहण्यासाठी शिवसेना असण्याची आवश्यकता आहे, अशी भावना काँग्रेसमध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा शरद पवारांच्या मध्ये सुद्धा ती भावना जागरूक आहे. सुप्रियाताईंना सुद्धा तसं वाटत असेल. तुम्हाला कालच्या मुवमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल की दोन्ही बाळासाहेबांच्या नातवांना त्यांनी कसं जवळ आपापल्या काकांच्या जवळ उभं केलं, एखाद्या आत्यासारखं, प्रेमळ आत्यासारखं. आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार का, तर होणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. आता उद्या मोदी आणि शहा सांगतील. केंद्रशासित प्रदेश केला नाही तरी मुंबईमध्ये आज जर बघितलं आपण तर राज ठाकरेंचं काय मत होतं की उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश याचा जर विकास तुम्ही उत्तम केला तर तिकडनं इकडे ओघ येणार नाही. तर तिथे जर विकास झाला असं उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ क्लेम करतात, तर अजून इतका ओघ कसा येतो इथे. त्यांचं तर म्हणणं होतं की त्याच्यावरती नोंदी ठेवा आणि थोडंसं नियंत्रण आणा. ते शक्य नाही घटनेच्या नुसार. मग आता दुसरा मार्ग याच्यावरती असा आहे की मुंबई केंद्रशासित प्रदेश नाही केला पण मुंबई संपूर्ण जर अदानीसारख्या उद्योगपतींच्या हवाली, महत्वाचे ते सगळे म्हणजे एअरपोर्ट त्यांच्या हवाली, बीकेसीच्या पट्ट्यापासून धारावीच्या जवळच बीकेसी आहे, तिथून ते एअरपोर्टचा भाग सगळा पट्टा त्यांच्या हातात येणार आहे. आणि हे बीकेसी जे आहे, बीकेसी मधून बुलेट ट्रेन जाणार आहे, ती गुजरातला जाणार आहे. आणि तिथे डायमंडचा मोठा व्यापार आहे, जो काही भाग त्याच्यातला अगोदरच तिकडे गेलेला आहे गुजरातमध्ये. ह्या ज्या गोष्टी आहेत, मुंबईमध्ये परप्रांतीयांचा येणारा ओघ, मुंबईमधल्या टॉवरमध्ये मराठी माणसांना न मिळणारी जागा किंवा न परवडणारे रेट्स, मारवाडी, सिंधी, जैन समाजाच्या दादागिरीमुळे मराठी माणसांना होणारा त्रास, त्यांना होणारी मारहाण, कोळींना प्रवेश द्यायचा नाही आपल्या सोसायटीत, नॉनव्हेज खायचं नाही, या गोष्टी ज्या आहेत ना सगळ्या त्या लोकांना खटकतात. एवढंच नव्हे तर लालबाग परळ सारख्या भागामध्ये, मी नाव घेत नाही, एक मोठा टॉवर आहे, त्या ठिकाणी जैनांचं एक मोठं मंदिर आहे. मी हे कुठे कोणाच्या विद्वेषाने बोलत नाही, मी फॅक्च्युअल गोष्ट सांगतो. त्या ठिकाणी सुद्धा कोणी आत यायचं, त्या भागामध्ये कोणी जायचं, याच्यावरती सुद्धा एक प्रकारे दादागिरी करून नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे माझ्या मते आपण कुठल्या समाजाचं नाव न घेता जो धनिक समाज आहे त्या धनदांडग्यांची दादागिरी जाणवते. आणि आज मुंबईमध्ये गिळण गाव नाहीये, गिळण गाव आहे, गिळण गावातला कामगार हा उद्ध्वस्त झाला. बरोबर. त्यांची मुलं वेगळ्याच व्यवसायात गेली, काही जण गुन्हेगारी मार्गाकडे गेली. माथाडी कामगार पूर्वीसारखा संघटित नाही तेवढा. माथाडी आणि विशेषतः गिरणी कामगारांच्या बळावरती मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं, गिरण्यांचे मोठे संप झाले. आणि ती ताकद जी होती, कुठल्याही राजकीय मेळाव्यांना गिरणी कामगार असायचा, ती आज ताकद नाही. मग मराठी माणूस जो शिल्लक आहे, तो शिल्लक जो आहे तो मराठी माणूस पेटून उठला. आणि उठला असं मला वाटतं. त्याला असं वाटतं की नाही, कुठेतरी आपल्याला इथे अपमान केला जातोय, आपल्याला इथनं हुसकवलं जातंय आणि मुंबईहून दुसरीकडे ढकललं जातंय, मुंबईच्या जवळपासच्या भागात. आणि ही मुंबई मग शेवटी आमचीच आहे, परप्रांतीयांची.
मुंबई ही कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे इथे हे असंच चालणार, इथे आमची दादागिरी चालणार असं जर उद्या अवतरणात आपण म्हणलो ज्यांना भैया असं संबोधलं जातं, या भैयांची दादागिरी वाढली तर मराठी माणूस हा नाराज होईल, मराठी माणूस पेटून उठेल. आणि हे दिसतं. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की मुंबईत काही मंडळ्या, भाजी मंडळ्या आहेत. मी स्वतः जेव्हा भाजी घ्यायला जातो, आत्ता 4 दिवसापूर्वी मी बघितलं की एकाच ठिकाणी जातो, मी नाव सांगत नाही, त्या मोठी घाऊक मंडई, त्या मंडईमध्ये परप्रांतीयांचेच सगळे गाळे जास्त. त्या मला व्यापाऱ्यांनी सांगितलं की इथे हे 4च गाळे आमचे आहेत, बाकीचे सगळे परप्रांतीयांनी भाड्याने घेतलेले आहेत. आणि तिथे संपूर्ण हिंदी किंवा भोजपुरी काय जी असेल भाषा ती ऐकू येते तिथे. आणि त्यांची एक प्रकारे त्याच्यावरती हुकूमत आहे. आणि हे मुंबईच्या मध्यवर्ती भागात हे घडतं आहे. मग मी विचारलं मराठी माणूस, म्हणा मराठी माणसाचं एक वैगुण्य त्यांनी सांगितलं की मराठी माणसाला ही कामं त्याला करायची नसतात. एक्झॅक्टली. त्याला कष्ट अनेकदा करायचे नसतात किंवा त्याला प्रेस्टीज आपलं जे आहे ते कुठेतरी टॅक्सी चालवली तरी कमी होईल असं वाटतं. त्यामुळे ओला उबेर मध्ये सुद्धा आज मराठी माणूस क्वचितच दिसतो. मला हाच प्रश्न विचारायचा आहे सर की फक्त अस्मिता की मुंबई ही मराठी माणसांचीच असली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज असला पाहिजे, हे जरी खरं असलं तरी आज कष्ट करण्याची तयारी जी परप्रांतीयांच्या मध्ये आपल्याला दिसते, मराठी माणसाचं वैगुण्य तुम्हीच सांगितलं, अशाने नुसती अस्मितेची लढाई कशी लढणार? नाही, आपण जर केवळ राजकारणाचा विचार केला तर अस्मितेच्या लढाईला राजकीय लाभ मिळू शकतात. बरोबर. पण त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला सत्ता उद्या दोन्ही ठाकरेंना मिळाली, तर सत्ता मिळण्यापूर्वी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा आहे, तो कारभार काही चांगला नाही. तुम्हाला कुठला वशिला असल्याशिवाय तुमचं साधं काम सुद्धा तिथे होत नाही. अगदी निवृत्त पालिका कर्मचारी ह्यांची सुद्धा कामं आताचे विद्यमान कर्मचारी करत नाही. त्यांना अनेक लाचबाजीचं प्रमाण प्रचंड आहे तिथे. हा भाग, तसेच रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा अनेक ठिकाणी कचरा तुम्हाला दिवसेंदिवस दिसतो किंवा झाडं तोडली रस्त्यामध्ये पसरलेली असतात, आठवडा उचलली जात नाहीत. या मुंबईमध्ये मी तर अनेक पोस्ट टाकत असतो की मुंबईमध्ये इतकं घाण आहे मुंबई की माझी एक अत्यंत जवळची लहान नात ही परदेशाहून आली, तर तिने ते बघून ती अक्षरशः म्हणजे ती भयभीत झाली की घाण एवढी पाहिलीच नव्हती. हे घाणीचं माहेरघर आहे मुंबई, हे घाणीचं माहेरघर आहे किंवा अत्यंत डर्टीएस्ट सिटी इन द वर्ल्ड असं जेव्हा जयराम रमेश म्हणाले होते पर्यावरण मंत्री, तेव्हा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, हा मुंबईचा अपमान आहे, मुंबईमध्ये घाण आहे असं म्हटलं तर मुंबईचा अपमान कसा होतो, मुंबईचा अपमान होऊ नये म्हणून ते म्हणाले होते ना तुम्ही शहर स्वच्छ करा म्हणून. आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे शहर धुवून प्रसिद्धी मिळवायला लागले तेव्हा मात्र ते चांगलं. माझं म्हणणं आहे की मुंबई अत्यंत अस्वच्छ आहे आणि मुंबईमध्ये रस्त्यामध्ये गाड्या धुतात, नगरसेवक त्या लोकांकडनं हप्ते गोळा करतात, पैसे गोळा करतात, पोलीस हप्ते खातात. पण पोलिसांवर टीका केली की मनसेवालेच काही म्हणायचे की पोलिसांवरती काही बोलायचं नाही. बरोबर. पोलीस हे म्हणजे प्रत्येक पोलीस हा राष्ट्रभक्त असतो असं म्हणण्याची पद्धत आहे. पण आज तुम्ही जर व्हीटी स्टेशनला गेलात थेट गाड्यांच्या इथे तर त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर आहे, पण बाजूनी कोणी जाऊ शकतात. अगदी व्हीटी लोकलच्या याच्यामध्ये सुद्धा बरोबर तुम्हाला सहजपणे प्रवेश करतो, सिक्युरिटी धड नाही मुंबईमध्ये. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत आणि ते मुंबई महानगरपालिका कुठेही सत्ता मिळाली तर ठाकरे बंधूंना त्याच्यावरती कार्यक्रम द्यावा लागेल. आणि राज ठाकरेंनी पूर्वी जिगर 2000 सारखा एक कार्यक्रम हाती घेतला होता ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन पासून अनेकांची करिअर विषयी व्याख्यानं चांगली झाली होती. राज ठाकरेंच्या अत्यंत कल्पक आहेत, त्यांनी पुस्तक प्रदर्शनं भरवलेली आहेत आणि त्याला चांगलं पाठबळ दिलं. अलीकडे सुद्धा त्यांनी पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं, तिथे मी गेलो होतो शिवाजी पार्कवर. या गोष्टी ते चांगल्या पद्धतीने करतात. उद्धव ठाकरेंकडे संघटनेचं बांधणीचं कसब आहे आणि ते घरी बसतात असं म्हणणार ना, हे लक्षात घेतलं पाहिजे की कार्यकर्त्यांच्या बैठकी रस्त्यामध्ये तळ ठोकून घ्यायच्या नसतात, कुठेतरी करायला लागतात ना. आणि मातोश्रीवरती लोकांना येण्यामध्ये आनंद जास्त वाटतो कारण ते बाळासाहेबांचं निवासस्थान. बरोबर आहे, ती त्या राजकीय पक्षांची पद्धत आहे कामाची. सर तुम्ही आता जसं सांगितलं की निवडणुका आणि राजकारण हे भावनेवरच चालतं, पण मुंबईचे बाकीचे जे सगळे विषय आहेत ते सुद्धा तुम्ही मांडलेत.
आता मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध गुजराती असं भाषेचं राजकारण मुंबईमध्ये सुरू आहे. पण निवडणुकांना अजून बराच काळ आहे, तुम्ही म्हणता तसं. तसे आणखीन वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये येऊ शकतात. पण सर, तरी पॉलिटिकल कॉम्बिनेशन तुम्हाला काय होताना दिसेल? म्हणजे महाविकास आघाडी एकीकडे आहे, एकीकडे महायुती आहे. पण आता हा जो नवीन अंक सुरू झालाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा, याच्यावर महाविकास आघाडीमध्ये काय प्रतिक्रिया उमटतील? काँग्रेसची काय भूमिका असेल? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की राज ठाकरेंबरोबर जाणं हे काँग्रेसला अवघड वाटतंय. कारण बिहारमध्ये काँग्रेस जागा काही लढवतं. बरोबर. बिहारमध्ये काँग्रेस लालून बरोबर सत्तेमध्ये सुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तिथे तो फटका बसेल. त्यामुळे काँग्रेस हे उघडपणे जाणं त्यांना कठीण या आघाडीबरोबर. पण काही ठिकाणी जागांबाबत समझोता होऊ शकतो. म्हणजे ज्या आपल्या वीक जागा आहेत तिथे या आघाडीने पाठिंबा देतील. कारण काँग्रेसची ताकद मुंबईमध्ये होती. पण काँग्रेसचे नेते तर असं म्हणतायत की आम्ही, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे सदस्य आहेत आणि राज ठाकरेंशी त्यांची युती झाली तर आमची भूमिका वेगळी राहू शकते. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? मेळाव्याला सुद्धा काँग्रेसचा कोणीही वरिष्ठ नेता नव्हता. नाही, मी तेच म्हणतो तुम्हाला की काँग्रेसच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे यांच्यामध्ये जाणं. हो, माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस उघडपणे जाणार नाही. काही ठिकाणी या दोन पक्षांची जर आघाडी झाली तर त्यांच्यामुळे ज्याला टॅसिट अंडरस्टँडिंग म्हणतात तसं काही जागांवरती होऊ शकतं. कारण काँग्रेसला बिहारचा विचार करावा लागेल आणि काँग्रेसची ताकदच इथे मुळात कमी झाली तरी सुद्धा काँग्रेसने स्वबळ लढण्याचा नारा दिलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे काँग्रेसचा काही यांच्याशी प्रश्नच येत नाही. पण स्वतंत्र जागा लढवल्या तरी तडजोड, कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती, कुठेतरी ऍडजस्टमेंट अशी होऊ शकते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज टप्प्याटप्प्याने जर प्रगती आली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी होईलच असं मला वाटतं. असा होऊ शकतं वगैरे असं मी म्हणणार नाही, होईलच असा माझा विश्वास आहे असं मला वाटतं. आणि झाली ती आघाडी तर मुख्यतः मुंबईमध्येच ती होणार. कारण मुंबई वगळता अन्य ठिकाणी आघाडी करणं आणि मुंबईत नाही असं होऊ शकत नाही. म्हणून ती मुंबईमध्ये आघाडी होईल. कारण मुंबईमधले जे कार्यकर्ते आहेत, समजा तुम्ही बघा काल अनिल परब एकीकडे, यांचे बाळा नांदगावकर कसे एकत्रपणे सगळे काम करत होते. ते एकत्र मुलाखती देत आहेत एकमेकांवरून. सरदेसाई, संदीप देशपांडे कुठे चहा पिता पिता, नाश्ता करता करता काही काही बोलत होते. या गोष्टी आता ज्या होत आहेत, आता जेव्हा ते अशा नाश्ता करतात त्याचे व्हिडिओ रिलीज केले जातात, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचे फोटो, तर त्याचा त्या काहीतरी अर्थ आहे ना म्हणजे त्याचा. त्यामुळे राज ठाकरे मी फार उत्साही नाही आता आघाडीबाबत असं जाहीरपणे ते प्रदर्शन नाही करणार. हळूहळू जातील ते त्यांच्याबरोबर. त्यांना सुद्धा त्यांचं एक त्यांची अस्मिता, त्यांच्या पक्षाची अस्मिता जपणं आवश्यक आहे. पण हे दोघं बरोबर जातील आणि त्याच्यामुळे फडणवीसांची जी प्रतिक्रिया आहे तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल चांगले उद्गार, एकनाथ शिंदेच्या राज ठाकरेंबद्दल चांगले उद्गार आणि उद्धव ठाकरेंबद्दल वाईट उद्गार. याचं कारण काय की एक तर शिंदेना यांच्यामुळे त्यांना खूप त्रास होते, हे आले की त्यांना फटका बसणार. कारण बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड आता पुन्हा एकदा तेजाळून निघेल आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वारस हेच आहेत, बायोलॉजिकल वारस. आणि यांच्याकडे तर कुठलाच वारसा नाही एकनाथ शिंदेकडे असं त्याच्यामुळे सिद्ध होईल. आणि पुढे पुढे हा पक्ष संदर्भहीन होईल आणि त्याला शहासेना असंच नाव पडलेलं आहे. बरोबर पडेल. अशा स्थितीमध्ये सर तुम्ही असं म्हणताय की महाविकास आघाडीमध्ये काही अंडरस्टँडिंग होतील जागा वाटपाच्या बद्दल आणि एक भाजपच्या विरोधातली ताकद म्हणून ते सगळे एकवटतील. पण इकडे मग महायुतीचं तुम्हाला काय वाटतं, खास करून मुंबईच्या बद्दल आणि बाकी महापालिकांच्या बद्दल? भाजप तर स्ट्रॉंग आहेच, पण त्याच्याबरोबर आणखी मित्र पक्ष जर तेवढ्या ताकदीने आले नाहीत तर सत्तेची समीकरणं कशी बदलतील? बघा, गेल्या वेळी भाजपने स्वबळावरती निवडणूक लढवली आणि केवळ 2 जागा त्यांच्या कमी आल्या. हो, शिवसेनेपेक्षा. पण भाजपची ताकद आणि संघटना जबरदस्त आहे, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. मोकळ्या मनाने त्यांचंही कौतुक त्याबाबत करायला लागेल. परंतु 65 ते 70 त्यांनी असे मतदारसंघ वॉर्ड जे आहेत त्याची रचना अशी केली, निवडणूक आयोग त्यांचाच आहे त्या माध्यमातून की जिथे त्यांचा फायदा होईल. एकूण मतदारसंघापैकी 65-70 हे कमी नाही. आणि त्या बळावरती आणि शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, या सगळ्याचा उपयोग करून त्यांनी 82 जागा मिळाल्या, पण मिळवल्या. आणि मग
उद्धव ठाकरे तेव्हा युतीत असल्यामुळे ते म्हणाले की आम्ही काही विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत काम करणार नाही. त्यामध्ये एक दुसराही त्यांचा फायदा असा होता, कारण ते जेव्हा त्याग सांगतात, आम्ही त्याग करतो, तेव्हा त्यामध्ये स्वार्थ त्यांचा असतो हे आपण लक्षात घेतलं. तो त्याग असा त्यांचा तथाकथित होता की आम्ही यांच्याबरोबर आहोत, म्हणजे आम्ही यांना काही विरोध करणार नाही, काय करायचं ते करू दे त्यांना. आणि जेव्हा ते सगळं म्हणजे आम्हाला उघडपणे आम्ही विरोध करणार नाही, आम्ही त्यांना उलट सहकार्य करू. पण तरी देखील बघा काय काय उद्योग केले त्यांनी कॉर्पोरेशनने, हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी ही गोष्ट केली. जर खूप चांगली कामं झाली असते असं त्यांना वाटत असतं, खूप चांगलं नाव मिळालं असतं, तर बघा आम्ही होतोच ना त्यांच्याबरोबर असं सांगायला ते मोकळे होते. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाने गेल्या 2 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील म्हणून पहिली बैठक घेतली होती माझ्या आठवणीप्रमाणे, इथेच परळच्या भागात त्यांचं जे कार्यालय तिथे. आणि तेव्हापासून त्यांचे सातत्याने मिटिंग्स होत आहेत. काही मिटिंग अमित शहा सुद्धा आलेले होते, ते अत्यंत गंभीरपणे घेत आहेत या मिटिंग्स. आणि निवडणुका केव्हा घ्यायच्या या ज्या पोस्टपोन निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचं खापर ते न्यायालयावरती फोडत आहेत किंवा निवडणूक आयोगावर, तर त्यात काही अर्थ नाही. या भारतीय जनता पक्षाने आपल्याला प्रतिकूल काळ आला आहे असा विचार करूनच या निवडणुका पुढे ढकलल्या. आणि 3 वर्ष निवडणुका न घेता तिथे प्रशासकाच्या आधारे काम करून सगळं काम आम्हीच केलं असं दाखवायचं आणि त्याच्या अगोदर मात्र संपूर्ण भ्रष्टाचार चालू होता यांचा, असं एक नॅरेटिव्ह तयार करायचं. ही शुद्ध लबाडी ही भाजपने केलेली आहे. सत्तेचा पूर्ण दुरुपयोग केलाय, नगरसेवकांची सत्ता काढून घेतली आणि स्वतःकडे सगळी सत्ता घेतली. सगळ्या कामांचं श्रेय स्वतःकडे घेणार, नगरसेवकांना छदाम सुद्धा मिळून अशी व्यवस्था केली त्यांनी. आणि पक्ष फोडण्यासाठी म्हणून पैशाचा मुबलक वापर विशेषतः शिंदे करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. सर तुम्ही सांगताय हे एक वास्तव आहे की भाजपने त्यांचं एक निवडणूक यंत्रणा म्हणजे इलेक्शन मशीन बनवलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा अनुभव सगळ्यांचाच आपला ताजा आहे की महाविकास आघाडीला यश मिळेल, भाजपची कुठेतरी लोकसभेप्रमाणेच स्थिती होईल असं बोललं जात होतं आणि सगळ्यांना धक्का देणारा निकाल महाराष्ट्रामध्ये लागला. बाकीच्या महापालिकांच्या बद्दल आपण बोलूयाच, पण तुम्हाला असं वाटतं का या परिस्थितीत मुंबईचा निकाल सुद्धा असाच धक्कादायक लागू शकतो? हा, मुंबईच्या निकालाबाबत इतक्यात काही सांगता येणार नाही, कारण काय की अजून हे 2 पक्ष ठाकरे अजून अधिकृतपणे ऐक्य झालं नाहीये. जर ते ऐक्य झालं तर कदाचित शिवसेनेकडनं किंवा मनसेकडनं जो जाणारा ओघ आहे तो थांबू शकेल. कदाचित शिंदेकडे नाराज असलेले लोक ज्यांना तिकीट मिळणार नाही किंवा जे नाराज आहेत काही ना काही, ते इकडे सुद्धा येऊ शकतात. पण भाजपची आणखीन वेगळी रणनीती असू शकते. दुसरी गोष्ट अशी, बरोबर तुम्ही म्हटलं त्या, की भाजप जास्तीत जास्त सोयीची वेळ निवडेल आणि काहीही करून भाजपला ही सत्ता मुंबईची मिळवायची आहे, त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतील आणि मुख्यतः मनसेवरती दबाव आणण्याचा सुद्धा प्रकार ते करतील. राज ठाकरे यांनी ईडीला तोंड दिलेलं आहे, त्यानंतर त्यांचं राजकारण बदललं हा इतिहास आहे. कशामुळे मला माहिती, पण राजकारण त्यानंतर काही काळ बदललं त्यांचं. पण राज ठाकरे यांच्या सहकार्यानं सुद्धा आता त्याचा त्रास ते देऊ शकतात आणि मग त्या ठिकाणी आपली काही माणसं पेरू शकतात. मी स्लीपर सेल ज्याला म्हणतो भाजपचे, असे अनेक मार्ग ते वापरतील. उद्धव ठाकरे यांचे सुद्धा करून म्हणजे काही आमदार गळाला लावण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो आणि आमदारांच्या माध्यमातून नगरसेवक तर त्यांच्याकडे 55-60 आहेत आणि इतके नगरसेवक आमच्याकडे आहेत, त्यामुळे भाजपने आम्हाला जास्त जागा द्याव्यात असा शिंदेचा कल आहे. त्यांनी 100 जागा मागितलेल्या आहेत आणि ते म्हणाले की आम्हाला विधानसभेसह जास्त जागा दिल्या असत्या तर आमच्या आणखी 60 जागा, 56 ते 60 म्हणतात, त्या 60च्या 80 जागा झाल्या असत्या असं ते म्हणतात. त्यामुळे एकनाथ शिंदेना आपल्याला ताकद वाढवण्याबाबत महत्वाकांक्षा होतीच आणि शक्यता वाटत होती, पण ती दुसरं शक्यता वाटते आता. आणि भाजपला सुद्धा फार मोठं चॅलेंज आहे आता आणि त्यासाठी त्यांना आपले बजेटरी काही बजेटमध्ये तरतूद करणं, काही प्रकल्प घोषित करणं, मोदींचे जास्तीत जास्त दौरे मुंबईत आयोजित करणं, या त्या निमित्ताने या गोष्टी भारतीय जनता पक्ष करणार, फोडाफोडी करणार, दबावाचं धाक धपडशाचं सुरा मानेवटी ठेवून माणसांना फरफडत आपल्याकडे आणण्याचं काम चालू करेल यात शंका नाही. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय तसं भाजप साम दाम दंड भेद आणि सगळे मार्ग वापरून मुंबईवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. भाजप हा देशामध्येच आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नंबर 1 पक्ष आहे आणि त्यामुळे त्याला टक्कर देणं तेवढंच अवघड आहे.
पण दुसरीकडे मात्र ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगवेगळे परिणाम होणार आहेत. उद्धव ठाकरे जसं म्हणाले मराठीचा असं तर आहेच, पण महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा आहे. हा महाराष्ट्राचा जो आहे, हा ऐलान जो ठाकरे बंधूंनी केलाय त्याचे नेमके काय परिणाम होतात याबद्दल आपण बोलूया. पण त्याचबरोबर या मेळाव्यावर हेमंत देसाई सरांनी जे विश्लेषण केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही लिहायला विसरू नका. आणि द पॉलिटिक्स हे आमचं YouTube चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.